नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अँड रिझनिंग विथ हर्षद. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी डिस्कस करतो. आणि जसं की तुम्ही आता बघितलाच असाल की आपण घेतलेले काही प्रश्न, त्याच प्रकारचे प्रश्न आता जी झाली होती आपली 2 दिवसापाठीमागे तांत्रिक पूर्वसेवा म्हणजे वनसेवा, इंजिनिअरिंग सर्व्हिस, कृषी सर्व्हिस यासाठी जी परीक्षा झाली होती, तर त्या परीक्षेमध्ये आपण घेतलेल्या टॉपिकपैकी बरेच टॉपिक कव्हर केलेले होते. ते जशास तसे आपले प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. ते आपण अपेक्षित प्रश्नांची जी अपेक्षित उत्तरे जी आहेत झालेल्या 25 प्रश्नांची, तर ते आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे, ते तुम्ही बघू शकता. बरोबर. आपण सुरू केलेली मिशन तलाठी भरती 2022 ही सिरीज आणि या सिरीजमधले अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सिलॉजिझम, की ज्याला आपण वेन आकृत्यांवर आधारित तार्किक विधाने, बरोबर, यामध्ये आपल्याला विधाने आणि त्या विधानांवरून निष्कर्ष शोधायचे असतात, अशा प्रकारचे प्रश्न आज आपण इथे घेऊन आलो आहोत. आपली ही जी सिरीज आहे मिशन तलाठी भरती 2022, यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे आपल्या TCS पॅटर्ननुसार हमखास विचारले जातात, असे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत, तर त्या टॉपिकांवर अतिसंभाव्य असे प्रश्न आपण आपल्या सिरीजच्या माध्यमातून घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आपले 4 ते 5 व्हिडिओ मी आधीच वेगवेगळ्या टॉपिकवर अपलोड केले, तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता. सोबतच ही आपली टॉपिक वाईज सिरीज झाली की आपण एक 25 प्रश्नांचा, की जो आपल्या परीक्षेमध्ये येतो, 25 प्रश्नांचा सेट अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा, तर तसे 25 प्रश्नांचे सेट घेऊन आपण यापेक्षा इतर काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिकचे, तर ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवाय या 25 प्रश्नांना आपण टॅकल करताना कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे देखील आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहतील. चालेल. तर जास्त वेळ न घालवता मी येतो आपल्या प्रश्नांकडे. मी यामध्ये काय केलं आहे, थोडे अवघड प्रश्न घेतले आहेत. अवघड म्हणण्यापेक्षा कसे मीडियम लेवलचे प्रश्न घेतलेत, कारण इझी लेवलचे तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकाल याची मला खात्री आहे. आपण मीडियम लेवलपासून चालू करणार आहे आणि सोबतच मी शेवटी एक असा 2 वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतले आहेत की ज्यामध्ये आपल्याला संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी या शब्दामुळे कसे मुलं कन्फ्यूज होऊ शकतात प्रश्न सोडवताना, तर ते देखील प्रश्न बघणार आहोत. सहसा आपल्याला सरळ सेवांमध्ये तशी विचारले जात नाहीत, पण आपण नेहमी आपल्या पोटेन्शियलपेक्षा जास्त करणं अपेक्षित असतं आपल्या परीक्षांमध्ये, तरच आपण आपलं 100% देऊ शकतो आपल्या परीक्षेमध्ये. लक्षात. त्यामुळे आपण थोडा टफ प्रश्नांना सॉल्व्ह केलं की आपण जर तसे प्रश्न विचारले तर ते सॉल्व्ह देखील करू शकतो, आणि जर त्यापेक्षा थोडे इझी विचारले तर ते देखील आपण आरामात सॉल्व्ह करू शकू. या पद्धतीने मी इथे काही आपले प्रश्न आणले. ठीक आहे. या सिलॉजिझम या टॉपिकची बेसिक तुम्हाला माहिती असेलच अशी मी अपेक्षा करतो, त्यामुळे मी डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करतो. यामध्ये काय दिले, पहिलं विधान आपल्याला सर्व कप वर्तुळ आहेत. आता हे आपल्याला वेन डायग्राम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे इथे बघा, सर्व कप हे वर्तुळ आहेत. बाहेरच्या बाजूला आलं वर्तुळ आणि आतल्या बाजूला आलं कप. बरोबर. हे सर्व काही याची जी कशी रिप्रेझेंटेशन असेल वेन डायग्राम मध्ये, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरचा एक सेपरेट व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला हे सर्व प्रश्न किंवा या सर्व गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. पुढचं विधान बघूया. काही वर्तुळे ड्रम आहेत. म्हणजे या ड्रमचा काही भाग जो आहे तर तो आहे ड्रमचा. पुढं, सर्व ड्रम निळे आहेत, म्हणजे निळ्या रंगाचे आहेत. बरोबर. म्हणजे हे ड्रम आणि ड्रमच्या बाहेरच्या बाजूला मोठ्या सर्कलमध्ये इथे येईल निळं किंवा ब्ल्यू कलर, निळा रंग. बरोबर. तर हे झालं आपल्या वेन आकृतींचं रिप्रेझेंटेशन विधानांचं. आता या विधानांवरून जी आपण ही वेन डायग्राम बनवलेली आहे, तर या वेन डायग्रामच्या आधारे हे जे निष्कर्ष आपल्याला दिले आहेत, तर ते कोणते फॉलो होतात हे आपल्याला शोधायचं आहे. बरोबर. आता निष्कर्ष बघा कसे दिलेले आहेत आपल्याला. काही निळे रंग कप आहेत. म्हणजे निळे आणि कप यांमध्ये काही कॉमन पार्ट आहे हे असं आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. आता बघा, हा कपचा सर्कल झाला आणि हा झाला निळा रंगाचा सर्कल. या दोघांमध्ये आपल्याला काही संबंध दिसत नाही, तसा या डायग्रामच्या आधारे
जर दुसऱ्या प्रकारची डायग्राम काढली तर आपला संबंध येऊ शकतो, पण यामध्ये बघा एखादी जरी पॉसिबिलिटी आपली बनत नसेल किंवा एखादी जरी डायग्राम आपली दिलेले निष्कर्ष फॉलो होत नसेल तर ते निष्कर्ष आपण घ्यायचं नाही. आलं लक्षात? म्हणजे कप आणि निळा रंग यामध्ये काही असा डायरेक्ट संबंध नाही आहे, ते दोन वेगवेगळे तरी या डायग्राम मध्ये दिसत आहे, त्यामुळे आपला पहिला निष्कर्ष तरी ते लागू होत नाही. दुसरं बघूया, काही निळे वर्तुळ आहेत. आता बघा हे निळे मोठा सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये ड्रम आहे, म्हणजे निळ्याचा हा जो भाग आहे मी पिवळ्या रंगाने केलेला तर तो ड्रमचा आहे निश्चित, आणि हा ड्रमचा काही भाग 100% वर्तुळाचा आहे, हा कॉमन पार्ट. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की काही निळ्या रंगाचा काही भाग जो इथे मी पूर्ण डार्क येलो मध्ये केलेला आहे, बरोबर, तुम्हाला खाडाखोड वाटेल पण हा पूर्ण जो डार्क येलो मध्ये केलेला भाग आहे कशाचा, निळ्या रंगाचा, तो खात्रीशीर आपण सांगू शकतो की या सर्कलचा आहे, बरोबर, या सर्कलचा आहे, लाल रंगाने केलेला मी. हा लाल रंगाचा जो सर्कल आहे तर तो आहे वर्तुळाचा, आणि हा पार्ट जो आहे लाल रंगाचा तो सर्कलचा, म्हणजे डेफिनेटली मी हा लाल रंगाने हायलाइट केलेला पोर्शन हा वर्तुळाचा आणि निळ्या रंगाचा कॉमन आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की दुसरं जे कन्क्लुजन आहे किंवा दुसरं जे निष्कर्ष आहे, काही निळे वर्तुळ आहेत, हे फॉलो होतं, बरोबर. आता तिसरं बघा, काही ड्रम हे कप आहेत. आता इथे बघा ड्रमचा हा सर्कल आणि कपचा हा सर्कल, हे दोन्ही तर एकमेकांना कुठेही चिकटलेले नाही आहेत, बरोबर. म्हणजेच जर दोघांमध्ये कोणत्याही एका पॉसिबिलिटीमध्ये जर एकमेकांना छेदत नसेल किंवा एकमेकांना टच करत नसतील तर ते विधान आपण चुकीचं घ्यायचं, बरोबर, म्हणजे ते निष्कर्ष लागू पडत नाही. म्हणजे तिसरं देखील केलं म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ऑप्शन नंबर बी फक्त दुसरे निष्कर्ष अनुकरण करते, हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आलं लक्षात? मी असं धरून चालत आहे की तुम्हाला या गोष्टी सिलॉजिझमचा थोडाफार तरी अंदाज आहे आणि त्याप्रमाणे मी डायरेक्ट प्रश्न घेतोय, कारण ही आपली अपेक्षित प्रश्नांची सिरीज आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे मी इथं कॉन्सेप्टपेक्षा जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्यावर भर देणार आहे, बरोबर. तर मी असं गृहीत धरून चालतो की तुम्हाला ह्या सिलॉजिझम बद्दल थोडंफार माहित आहे. जर तुम्हाला नसेल माहीत तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड करीनच, आणि नसेल तर तुम्हाला मी माझे जुने व्हिडिओ देखील तुम्ही रेफर करू शकता सिलॉजिझमचे, चालेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फक्त दुसरं जे निष्कर्ष आहेत तर ते अनुसरण करतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. चालेल, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, सर्व दिवे हे भांडी आहेत. म्हणजे आता दिवे आतल्या बाजूला सर्कल येणार, आतला सर्कल झाला, हा झाला दिवे, आणि बाहेरच्या बाजूला मोठा सर्कल येणार, तो येणार भांडी, बरोबर. आता सर्व भांडी गुलाब आहेत, म्हणजे भांडी आता आतल्या बाजूला येणार आणि बाहेरच्या बाजूला जो सर्कल येणार तर तो येणार कशाचा, तर तो येणार सर्व भांडी गुलाब आहेत, म्हणजे बाहेरचा सर्कल येणार गुलाबाचा, बरोबर. आता तिसरं विधान, कोणतेही गुलाब हे फूल नाही. म्हणजे गुलाब आणि फूल या दोघांमध्ये काही संबंध येणार नाही, ते दोन वेगळे वेगळे दाखवावे लागणार, बरोबर. म्हणजे इथे बघा हे झालं फूल, आणि गुलाब आणि फूल यामध्ये कोणतेही नाही, म्हणजे नकारार्थी रिलेशन आहे, बरोबर. आत दिवे, दिव्याच्या वरती भांडी, भांडीच्या वरचा सर्कल गुलाब, आणि गुलाब आणि फूल यामध्ये कोणतंच नातं नाही. आलं लक्षात? आता आपण कन्क्लुजन बघूया. कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष काय दिले आपल्याला. पहिला निष्कर्ष काय आहे, सर्व गुलाब भांडी आहेत, बरोबर. आता बघा हे जे भांडी आहेत हे आतल्या बाजूला आहेत कुणाच्या, गुलाबच्या, म्हणजे गुलाबचा मोठा सर्कल आहे आणि त्याच्या आतला काही भाग जो आहे तर तो भांड्यांचा आहे. म्हणजेच जरी सर्व भांडी ही गुलाब असले तरी सर्व गुलाब हे भांडी, म्हणजे असं उलट विधान होऊ शकत नाही. आपण उलट असं म्हणू शकतो की काही गुलाब हे भांडी आहेत. हे मी असं का म्हणतोय, कारण गुलाब हा बघा मोठा सर्कल आहे
हा मोठावाला, आणि त्याच्या आतमध्ये काही भांडी आहेत. याचा अर्थ जर सर्व भांडी गुलाब आहेत हे विधान असेल तर ते कसं कन्वर्ट होतं आपल्या विधानांमध्ये, निष्कर्षामध्ये? काही गुलाब हे भांडी आहेत. पण सर्व गुलाब भांडी आहेत हे आपलं कधीही निष्कर्ष येत नाही, त्यामुळे आपलं पहिलं निष्कर्ष ते फेल झालं. बरोबर. आता बघूया, सर्व दिवे गुलाब आहेत. ठीक आहे, हे झालं दुसरं निष्कर्ष. आता बघा, सर्व दिवे हे भांडी आहेत असे निष्कर्ष आहे. म्हणजे दिवे हे भांड्यांच्या आतल्या बाजूला आलं, आणि सर्व भांडी ही गुलाब आहेत म्हणजे गुलाब बाहेरच्या बाजूला आलं आणि भांडी आतल्या बाजूला आले. आता बघा, जर भांडी हे गुलाबाच्या आत असतील आणि दिवे हे भांड्यांच्या आत असतील तर आपण अल्टिमेटली असं म्हणू शकतो की दिवे जे आहेत ते गुलाबाच्या आत आहेत. म्हणजे इथे बघा, हे झालं दिवे आतला सर्कल, आणि बाहेरच्या बाजूला झालं हे काय? गुलाब. आणि या वेन डायग्रामला आपण वाक्यामध्ये दर्शवायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो, सर्व दिवे गुलाब आहेत, आणि हेच आपलं निष्कर्ष आहे. त्यामुळं दुसरं निष्कर्ष आपलं फॉलो होतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फक्त दुसरे निष्कर्षच लागू होते. आलं लक्षात? हे अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही हे रिप्रेझेंटेशन वेन डायग्राम मधलं जर व्यवस्थित केलं आणि त्यावर निष्कर्ष काढता आले तर हा प्रश्न तुम्ही हमखास सॉल्व्ह करू शकता. आता आपल्याला या येणाऱ्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता 1000% आहे. कळालं का? 1000% हे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या टॉपिकवर तुम्ही विशेष भर देणं गरजेचं आहे. चालेल, बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, त्यामध्ये विधाने काय दिलेली आहेत? तर काही टेबल काट्या आहेत. बरोबर. आता काहीचं कसं, आपण दोन एकमेकांना इंटरसेक्ट करणारे सर्कल दाखवतो. त्यामुळे हा एक सर्कल झाला कशाचा? हा झाला टेबलचा, आणि हा दुसरा सर्कल झाला कशाचा? काठ्यांचा. बरोबर. आता पुढचं विधान, सर्व काठ्या घरे आहेत. म्हणजे काठ्या आतल्या बाजूला येणार, आतला सर्कल येणार, आणि बाहेरचा सर्कल कशाचा येणार? तर तो येणार घराचा. म्हणजे बघा, त्या पद्धतीने हा सर्कल बनतो घरांचा. पुढचं विधान काय आहे? सर्व घरे इमारती आहेत. म्हणजे आता बघा, घरे आतल्या बाजूला येणार आणि बाहेरच्या बाजूला इमारती येणार. म्हणजे मी तर कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला. इथे बघा, घरे आली आतल्या बाजूला, आणि हा जो लाल रंगाचा सर्कल आहे तर तो कशाला येणार? तर तो येणार इमारतीसाठी. बरोबर. म्हणजे काही टेबल काठ्या आहेत, हे झालं दोघांचा कॉमन पार्ट. बरोबर. त्यानंतर सर्व काठ्या घरे आहेत आणि सर्व घरे इमारती आहेत. आलं लक्षात? आता आपण निष्कर्ष बघूया. निष्कर्षामध्ये पहिला निष्कर्ष आहे, सर्व घरे काठ्या आहेत. आता इथे बघा, आपल्याला काय दिलंय? सर्व काठ्या घरे आहेत, आणि आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे जर सर्व काठ्या घरे असं विधान असेल तर त्याचं निष्कर्ष कसं होऊ शकतं? तर निष्कर्ष होऊ शकतं, काही घरे या काठ्या आहेत, पण सर्व घरे काठ्या आहेत असं होऊ शकत नाही, जे आपण मगाशी खूप वेळ घेऊन डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे ते पहिला निष्कर्ष तर आपला फेल झाला. बरोबर. दुसरं बघूया, काही इमारती या लाट्या आहेत. आता बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे जर इथे काट्या आतल्या बाजूला असेल आणि इमारती बाहेरच्या बाजूला असेल तर आपण कसं लिहू शकतो? सर्व काठ्या इमारती आहेत. बरोबर. आणि सर्व काठ्या इमारती आहेत हे बनत असेल तर आपण त्याला उलट कसं लिहू शकतो? तर मी सांगितल्याप्रमाणे मगाशी, काही इमारती या काठ्या आहेत. बरोबर. म्हणजेच जर सर्वच वाक्य आपल्याला उलट्या बाजूने लिहायचं असेल तर ते कशामध्ये कन्वर्ट होतं? तर ते काही या वाक्यामध्ये कन्वर्ट होतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जर सर्व काठ्या इमारती असतील, कारण काठ्या आतल्या बाजूला आहेत, इमारती बाहेरच्या बाजूला आहेत, म्हणजे सर्व काठ्या इमारती आहेत हे जर असेल तर काही इमारती या काठ्या आहेत हे आपलं निष्कर्ष बरोबर येऊ शकतं. म्हणजे काही इमारती काठ्या आहेत हे दुसरं आपलं निष्कर्ष बरोबर आलं. ठीक आहे.
वळूया तिसऱ्या निष्कर्षाकडे. काही घरे ही टेबल आहेत. आता बघा, या काठ्यांचा आणि टेबलाचा हा दोघांमधला काहीचा भाग आहे, म्हणजे कॉमन पार्ट आहे, येलो कलरने केलेला. म्हणजेच जर समजा काठ्या या पूर्णपणे घराच्या आत असतील, बरोबर, कारण काठ्या, सर्व काठ्या घर आहेत, म्हणजे घराचा काहीतरी भाग हा काठ्यांचा आहे आणि या काठ्यांचा काही भाग टेबल आहे, जसं की हा मी हायलाइट केलेला, बरोबर. म्हणजे आपण असं खात्रीशीर म्हणू शकतो, सर्वच नाही पण काही घरांचा जो भाग आहे तो टेबल आहे. डेफिनेटली हा जो मी येलो पार्ट केला आहे तो. त्यामुळे आपलं हे तिसरं कन्क्लुजन देखील इथे बरोबर ठरतं, कारण घरांचा काही भाग हा काठ्या आहेत आणि काठ्यांचा काही भाग, सॉरी मी काय म्हणतो, सगळ्या काठ्या ज्या आहेत त्या घराचा भाग आहेत, पण घड्याळे हे आणि काटे यामध्ये काहीच नातं आहे. त्यामुळे काही घरे हे घड्याळ आहेत, हे आपलं निष्कर्ष जे आहे ते येतं बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फक्त दुसरं आणि तिसरं जे निष्कर्ष आहे ते लागू होतं. आलं लक्षात? दुसरं आणि तिसरं, पहिला आपण फेल कसं गेलं ते चेक केलं आहे. फक्त दुसरे आणि तिसरे निष्कर्ष लागू पडतात. आलं लक्षात? वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. हे मी असं का म्हणतोय, कारण मी इथे जरी तुम्हाला ऑप्शन दिले नसतील तर यामध्ये ऑप्शन कसे आहेत बघा. इथे पहिला ऑप्शन आहे फक्त पहिले निष्कर्ष लागू, दुसरा ऑप्शन आहे पहिले आणि दुसरे निष्कर्ष लागू, तिसरा ऑप्शन आहे पहिले किंवा तिसरे निष्कर्ष लागू आणि चौथा ऑप्शन आहे की तिसरे आणि दुसरे निष्कर्ष लागू. आलं लक्षात? इथे बघा, इथे नवीन ऑप्शन आपला तयार झाला, इथे किंवाचा. याला आपण इंग्लिशमध्ये आयदर ऑर म्हणतो. ते कसं बघायचं मी तुम्हाला सांगतो. आधी आपण वेन डायग्राम काढून घेऊया. इथे बघा, वेन डायग्राम मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे विधान, काही बॉक्स या खुर्च्या आहेत. म्हणजे हा झाला सर्कल बॉक्सचा आणि हा दुसरा सर्कल झाला खुर्चीचा, बरोबर. ह्यामध्ये हा कॉमन पार्ट. पुढे खुर्च्या नाहीत रस्ते, म्हणजे काय, कोणतीही खुर्ची ही रस्ते नाही, म्हणजे खुर्ची आणि रस्त्यामध्ये नाहीच रिलेशन येणार. आता सर्व रस्ते तंबू आहेत. हा झाला रस्ता. सर्व रस्ते म्हटले याचा अर्थ रस्ते आतल्या बाजूला येणार आणि तंबू बाहेरच्या बाजूला येणार, बरोबर. म्हणजे असं बनणार, बाहेरचं झाला तंबू. आता बघा निष्कर्ष काय दिलाय, काही तंबू या खुर्च्या आहेत. आता या डायग्राम प्रमाणे बघायला गेलं तर खुर्ची आणि तंबू मध्ये असं डायरेक्ट काही रिलेशन नाहीये, बरोबर. त्यामुळे हे आत्ता तरी आपलं लागू होत नाही. दुसरं निष्कर्ष बघूया, काही रस्ते बॉक्स आहेत. आता हे बघा बॉक्स आणि हे रस्ते. आता जर इथे बॉक्स आणि रस्ते यामध्ये बघा, सॉरी इथे जरा माझं निष्कर्ष द्यायला चुकलंय. काही इथे काही खुर्च्या रस्ते आहेत असं निष्कर्ष पाहिजे. चालेल, काही खुर्च्या रस्ते आहेत. आता बघा इथे खुर्ची आणि रस्ता यामध्ये तर आपल्याला नोच रिलेशन दिलेला आहे, त्यामुळे इथं आपला दुसरा जो पर्याय आहे तर तो डेफिनेटली फॉल्स होऊन जातो, बरोबर. कारण रस्ते आणि खुर्च्यांमध्ये असं नोच रिलेशन दिलेलं आहे. कोणतेही रस्ते, सॉरी कोणतीही खुर्च्या रस्ते नाही, त्याचे ऑलरेडी दिले आपल्याला, बरोबर. हे जे पहिलं विधान आहे तर ते अर्ध बरोबर आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता बघा, खुर्च्या नाहीत तंबू, म्हणजे खुर्ची आणि तंबू मध्ये डायरेक्ट नोच रिलेशन आहे असं दिले. आता हे बरोबर होऊ शकते, पण हे कसं चुकीचं आहे मी तुम्हाला दाखवतो. इथे मी वेगळ्या पेनाने ड्रॉ करतो. हा फक्त इथला भाग खुर्च्यांचा.
हा पहिला जो सर्कल आहे तो आहे खुर्चीचा, खुर्ची आणि रस्त्यामध्ये नोच रिलेशन आहे. बरोबर. आणि आपल्याला काय सांगितले, सर्व रस्ते हे तंबू आहेत. बरोबर. त्यामुळे बघा, मी तंबू असा दाखवला तर म्हणजे सर्व रस्ते तंबू आहेत हे पण दर्शवलं गेलं, कारण रस्ते आतल्या बाजूला आहेत कशाच्या, तंबूच्या. बरोबर. म्हणजे तिसरं विधान तर आपलं इथे रिप्रेझेंट केलं. सोबतच नो खुर्ची इज रस्ता, म्हणजे खुर्च्या रस्ते नाहीत हे देखील आपण इथं दाखवून दिलं, खुर्ची आणि रस्त्यामध्ये नोच रिलेशन दाखवून. तर हे आयदर ऑर केस बनवण्यासाठी मी तुम्हाला या दोन पॉसिबिलिटी बनवल्या. दोन्ही डायग्राम आपल्या बरोबर आहेत. इकडे हे असं बॉक्स केलं, काही खुर्च्या बॉक्स आहेत, तर हा झाला बॉक्स. बरोबर. आता बघा, ही झाली आपली पहिली केस आणि ही झाली दुसरी केस. मी तुम्हाला दाखवलं की दोन्ही आपले डायग्राम कशा बरोबर आहेत. बरोबर. आता बघा, पहिलं विधान काय सांगतं आपल्याला, सॉरी पहिलं निष्कर्ष काय सांगतं, काही तंबू या खुर्च्या आहेत. आता इथे बघा, तंबू आणि खुर्ची यामध्ये हा पार्ट कॉमन आला, लाल रंगाने कलर केलेला. त्यामुळे या दुसऱ्या कंडिशनमध्ये हे पहिलं विधान बरोबर येतं. पण जर पहिली कंडिशन बघायला गेलं तर तंबू आणि खुर्ची यामध्ये असं डायरेक्ट कोणतं रिलेशन बनत नाही, त्यामुळं पहिलं विधान फेल ठरतं. आता तिसरं कन्क्लुजन बघूया आपण. तिसरं कन्क्लुजन काय आहे, खुर्च्या नाही तंबू, म्हणजे कोणतीही खुर्ची तंबू नाही हे असं आपल्याला दिले. जर पहिली डायग्राम बघायला गेली तर हे खुर्ची आणि हे तंबू यामध्ये डायरेक्ट कोणतंच रिलेशन नाही आहे, दोन्ही वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे खुर्च्या नाही तंबू हे आपलं निष्कर्ष बरोबर येऊ शकतं. पण जर दुसरा आकृती बघायला गेली तर खुर्ची आणि तंबू हे दोन्ही एकमेकांना छेदले जात आहेत. त्यामुळे कोणतीही खुर्ची तंबू नाही किंवा खुर्च्या नाही तंबू हे आपलं निष्कर्ष चुकीचं ठरू शकतं. तर अशा केसमध्ये काय करायचं आपण, अशा केसमध्ये जर पर्यायामध्ये आपल्याला पहिला किंवा तिसरा असं आयदर ऑर आहे किंवा असा शब्द वापरला असेल तर आपण तो पर्याय निवडायचा. म्हणजे पर्याय पहिला किंवा निष्कर्ष पहिला किंवा तिसरा निष्कर्ष लागू होतो. दोन्ही एकदम बरोबर आहेत असं पण नाही आणि दोन्ही एकदम चुकीचे आहेत असं देखील नाही. आलं लक्षात. म्हणजे एकतर ते खुर्ची आणि तंबू यांमध्ये कोणता तरी भाग कॉमन असू शकतो किंवा खुर्ची आणि तंबू दोन्ही वेगळे वेगळे असू शकतात. बरोबर. तर त्यामुळे आपल्याला इथे किंवा असा शब्द दिला असेल किंवा आयदर ऑर असं जे दिलं असेल तर तो आपण ऑप्शन इथे चूज करायचा. आलं लक्षात. हे मी तुम्हाला सांगण्यासाठीच हा पर्याय इथे घेतला होता. चालेल. इथे मी थोडं रब करतो. हे जे ऑप्शन आहेत आपले, हे ऑप्शन सी कसा आला तुम्हाला लक्षात आलं असेल, निष्कर्ष पहिला किंवा तिसरा लागू पडतो. आता मी हे थोडा पार्ट इथला इरेज करतो आणि तुम्हाला इथे काहीतरी महत्त्वाचं लिहून देतो की जे तुम्ही टिपून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. चालेल. हे आयदर ऑरचे कसे आपण निवडायचे पर्याय, त्यासाठी मी तुम्हाला इथे काही गोष्टी सांगतो. जर समजा एक विधान असेल, काही ए हे बी आहेत आणि दुसरं विधान कोणतेही ए हे बी नाही. म्हणजे आलं लक्षात. आयदर ऑरची कंडिशन जर किंवा आपल्याला किंवा असे ऑप्शन असेल तर त्यामध्ये काय काय घडलं गेलं असलं पाहिजे. त्यातलं एक जे विधान आहे ते कंपल्सरी काही ए हे बी आहेत या फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे. आलं का लक्षात. काही ए हे बी आहेत याच फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय, जे दुसरं विधान आहे तर ते कोणतेही ए बी नाहीत याच स्थितीमध्ये असलं पाहिजे. म्हणजे हे दोन पॅरामीटर तर असलेच पाहिजेत, ए आणि बी. सोबतच इथे पहिलं जे सेंटेन्स असणार आहे किंवा पहिलं जे निष्कर्ष असणार आहे
तर ते कंपल्सरी काही या नावानेच असलं पाहिजे किंवा काही या शब्दाने सुरुवात असली पाहिजे, आणि जे दुसरं विधान आहे किंवा दुसरं कन्क्लुजन आहे तर त्यामध्ये नाही असणं या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे कसं बघा, ए आणि बी हे दोन्ही वाक्यांमध्ये असले पाहिजेत. सोबतच दोन्ही वाक्यांमध्ये काही आणि नो किंवा काही आणि नाही हे शब्द असलेच पाहिजेत. आलं लक्षात? जर या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तरच आपण आयदर ऑर किंवा हे वाक्य किंवा ते वाक्य असे निष्कर्ष आपण काढू शकतो. आलं लक्षात? हा खूप महत्त्वाचा भाग आहे. अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण बऱ्यापैकी जो TCS पॅटर्न आत्ताच्या सरळ सेवांना फॉलो होत आहे त्यामध्ये असे आयदर ऑरचे प्रश्न विचारले जात आहेत. चालेल, जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर मी या दोन पॉसिबिलिटी कशा बनवल्या हे मागं जाऊन तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. चालेल, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? सर्व पक्षी हँडल आहेत. म्हणजे हे झाले पक्षी. पक्षी आतल्या बाजूला नाही, कारण सर्व पक्षी हे हँडल आहेत, त्यामुळे बाहेरच्या बाजूला इथे येणार हँडल. पुढे सर्व हँडल वाघ आहेत, म्हणजे हँडल आतल्या बाजूला येणार आणि बाहेरच्या बाजूला येणार इथे वाघ. काही वाघ कुत्रे आहेत, म्हणजे या वाघचा काही भाग कुत्रे आहेत असा होतो, आणि काही कुत्रे माकडे आहेत. काही कुत्रे माकडे आहेत. तर ही झाली आपली वेन आकृती. आता निष्कर्ष बघूया आपल्याला काय काय दिलेले आहेत. पहिला निष्कर्ष काय आहे? काही वाघ हँडल आहेत. आता बघा इथे काय दिलं होतं आपल्याला? सर्व हँडल वाघ आहेत. मी आधी डिस्कस केल्याप्रमाणे जर सर्व हँडल वाघ आहेत असं जर कन्क्लुजन असं जर विधान असेल तर ते आपण रिव्हर्स होऊन निष्कर्षामध्ये कसं घेणार? तर ते घेणार आपण काही वाघ हँडल आहेत. बरोबर? म्हणजे सर्व या प्रकारच्या विधानाला आपण काही मध्ये कन्वर्ट केलं आणि हेच आपल्याला दिलेलं आहे पहिल्या निष्कर्षामध्ये, त्यामुळे आपला पहिला निष्कर्ष तर बरोबर झाला. बरोबर? पुढचं बघूया. काही माकडे पक्षी आहेत. आता पक्षी आले इथं आणि माकडे आले इथं. आता या दोघांमध्ये तरी सध्या आपल्याला कोणतंही असं डायरेक्ट रिलेशन दिसत नाही आहे. दोन्ही सर्कल एकमेकांना टच होत नाहीत. आणि जर समजा कोणत्याही सगळ्या पॉसिबिलिटीजपैकी एका पॉसिबिलिटीमध्ये देखील जर निष्कर्ष लागू पडत नसेल तर ते आपण पूर्णपणे चुकीचं घ्यायचं. आलं लक्षात? म्हणजे काही माकडे पक्षी आहेत, इथे तर डायरेक्ट काही रिलेशन दिसत नाही, त्यामुळे आपलं दुसरं कन्क्लुजन तर इथे फॉलो होत नाही. आलं लक्षात? तिसरं कन्क्लुजन बघूया. काही वाघ पक्षी आहेत. हे झालं वाघ आणि हे झालं पक्षी. आता बघा वाघ हा मोठा सर्कल आहे, त्याच्या आतल्या बाजूला पक्षी आहेत, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सर्व पक्षी वाघ आहेत. कारण वरच्या बाजूला किंवा मोठा सर्कल जो आहे तो वाघ आहे इथे आणि आतल्या बाजूला पक्षी आहेत, म्हणजे बघा इथं असं रूपांतर होईल त्याचं. हे झालं पक्षी आणि बाहेरच्या बाजूला झालं वाघ. बरोबर? म्हणजे जर सर्व पक्षी वाघ आहेत असं दिलं असेल तर त्याला आपण काही मध्ये कसं कन्वर्ट करणार? तर हे जे कन्वर्ट होणार काही वाघ पक्षी आहेत. हे जे आपल्याला इथे दिलेले आहेत काही वाघ पक्षी आहेत, म्हणजे तिसरं देखील आपला निष्कर्ष लागू पडतो. चौथा निष्कर्ष बघूया. काही माकडे हँडल आहेत. आता इथे बघा इथे देखील हँडल हित आलं हा सर्कल आणि माकडे जो की आहे तो हा सर्कल. यामध्ये आत्ता तरी आपल्याला कोणतं डायरेक्ट रिलेशन दिसत नाहीये, त्यामुळे आपलं हे देखील निष्कर्ष लागू पडत नाही. आता तुम्ही म्हणाल इथं या दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये आयदर ऑरची कंडिशन का लागत नाही? पण जसं की मी तुम्हाला लिहून दिलं, आयदर ऑर लिहिण्यासाठी आपल्याला दोन कंडिशन महत्त्वाच्या आहेत. एक तर म्हणजे दोन्ही शब्द तिथे असणे दोन्ही वाक्यांमध्ये गरजेचं आहे. म्हणजे इथे बघा माकडे आणि पक्षी, तिथं माकडे हँडल आहे, त्यामुळे इथे तर ते लागू होत नाही. सोबतच एक वाक्य काही
अशा पद्धतीने असलं पाहिजे. आणि दुसरं वाक्य यामध्ये नाही असलं पाहिजे. काही आणि नाही असं लक्षात ठेवायचं. काही आणि नाही जर असेल तरच आपण आयदर ऑरची कंडिशन लावू शकतो, नाही तर लावू शकत नाही. बरोबर. त्यामुळे इथे फक्त आपण काय लिहिणार, पहिले आणि तिसरे निष्कर्षच लागू होतात. बरोबर. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न यामध्ये बघा, मी तर आयदर ऑर ही कंडिशन घेतली आहे. एक तर निष्कर्ष पहिला किंवा दुसरा अनुसरण करतो, अशा पद्धतीने आपल्याला दिलं जातं. ठीक आहे. आपण बघूया यामध्ये कशी वेन डायग्राम बनेल ती. पहिलं विधान काय आपलं, कोणतीही सीट ट्यूब नाही. म्हणजे बघा, ही झाली सीट आणि ही झाली ट्यूब. यामध्ये नाहीचं रिलेशन. कोणतीही नळी घोडा नाही. बरोबर. आता इथे ट्यूबच्या ऐवजी नळी घेतल्या, त्यामुळे इथं आपण ट्यूबच पकडून चालूया. ठीक आहे. म्हणजे कोणतीही ट्यूब घोडा नाही, म्हणजे ही झाली ट्यूब आणि हा झाला घोडा. यामध्ये पण नाहीचं नातं आहे. पुढे कोणताही घोडा पेन नाही, म्हणजे हा घोडा आणि इथं आला पेन. यामध्ये पण कोणतंही नाही असं नातं आलेलं आहे. तर ही झाली आपली वेन डायग्राम. आता बघूया इथे कसं होईल. इथे बघा, या जागाच्या ऐवजी इथं सीट घ्या तुम्ही आणि इथं नळ्याच्या ऐवजी ट्यूब घ्या. आलं लक्षात. आता बघा निष्कर्ष काय आहे, काही सीट पेन आहेत. आता बघा, हे सीट आणि हे पेन, यामध्ये कोणतं डायरेक्ट नातं आहे काय, तर ह्या दोघांमध्ये कोणतंही डायरेक्ट नातं दिलेलं नाही आहे, या सीटमध्ये आणि या पेनमध्ये. त्यामुळे पहिलं तर आपलं निष्कर्ष इथे लागू होत नाही. आता दुसरं निष्कर्ष बघूया. काही ट्यूब पेन असण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी. इथे हा शक्यता शब्द आला की आपलं अर्ध वाक्य जर असेल तर ते योग्य ठरू शकतं. कसं ते मी तुम्हाला सांगतो. आता ही आपण डायग्राम काढली. बरोबर. काही ट्यूब पेन असण्याची शक्यता आहे. आता इथे बघा, ट्यूब आणि पेनमध्ये तर डायरेक्ट नातं कोणतं नाही आहे, पण मी तुम्हाला एक दुसरी डायग्राम काढून दाखवतो की ज्यामध्ये आपण नातं दाखवू शकतो. आता इथे बघा, हे झालं ट्यूब. ट्यूब आणि घोडा मध्ये नाहीचं नातं आहे. बरोबर. आता बघा, पेनाला मी कसं दर्शवतो. ही येलो कलरची आपली पहिली कंडिशन झाली. ही मी दुसरी कंडिशन तुम्हाला दाखवतोय. आता बघा, घोडा आणि पेन यामध्ये आपल्याला नोचं रिलेशन म्हणजे नाहीचं रिलेशन दाखवायचं आहे. म्हणजे जर समजा मी पेन इथं दर्शवलं, आता सुद्धा बघा घोडा आणि पेनमध्ये नाहीचं नातं बनत आहे. आलं लक्षात. घोडा आणि ट्यूबचं तर एकतर नाहीचं नातं आहे हे, आणि घोडा आणि पेनचं देखील नाहीचं नातं आहे अशा पद्धतीनं. पण जर हा भाग आपण हायलाइट केला, कुठला, हा कॉमन पार्ट, तर हा ट्यूब आणि पेन मधला कोणता तरी कॉमन पार्ट येतोय. म्हणजे काही ट्यूब पेन आहेत असं आपण म्हणू शकतो. बरोबर की नाही. हा जर कॉमन पार्ट येत असेल तर, जरी पहिल्या केसमध्ये या ट्यूब आणि पेनमध्ये डायरेक्ट रिलेशन येत नसलं तरी दुसऱ्या केसमध्ये तर येऊ शकतं. म्हणजे ही शक्यता असू शकते. आलं का लक्षात. त्यामुळे आपण घेतलेलं जर वाक्य शक्यता किंवा पॉसिबिलिटी या शब्दांनी जर दिला असेल जोडून, तर ते बरोबर येऊ शकतं. आलं लक्षात. इथे बघा, काही ट्यूब पेन असण्याची शक्यता आहे. आहेच असं म्हटलंय का त्यांनी, नाही. आहेच असं जर म्हटलं असतं तरी आपण चुकीचं धरलं असतं निष्कर्ष. पण आपल्याला असं दिले की काही ट्यूब पेन असण्याची शक्यता आहे. इथे शक्यता हा शब्द आला की ते वाक्य बरोबर बनून जातं. हा थोडा दुसऱ्या हाय लेवलचा प्रश्न आहे. ठीक आहे. सरळ सेवांमध्ये बऱ्यापैकी विचारलं जाणार नाही, पण आपली अवघड प्रश्नांची तयारी असावी यासाठी मी हा इथे प्रश्न घेतलेला आहे. आलं लक्षात. शक्यता हा जर शब्द आला तर ते निष्कर्ष लागू न होणारं लागू होऊ शकतं.
आलं लक्षात? ते कसं मी तुम्हाला इथे दर्शवलं. त्यामुळे आपण म्हणू शकतो की फक्त दुसरे निष्कर्ष अनुसरण करतो. आलं लक्षात? त्यामुळे हे अशा गोष्टींना आपल्याला विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या परीक्षेमध्ये. चालेल? तर आज मी ते थांबतो. हे जे महत्त्वाचे घटक आपण इथे अभ्यासले सिलॉजिझम या टॉपिकचे. तर सिलॉजिझम हा TCS वाल्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, आवडता टॉपिक आहे. त्यामुळे या टॉपिकवर 1000% प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात जे अवघड आणि बऱ्यापैकी विचारले जाऊ शकणारे प्रश्न मी इथे घेतलेलेच आहेत. सोबतच आपण जी टोटल 25 सर्व प्रकारच्या प्रश्नांची जे सेट घेऊन येणार आहोत, तर त्यामध्ये देखील मी अशा पद्धतीचे प्रश्न देखील ॲड करेन. चालेल? तर आज आपण इथे थांबूया. ही जी आपली सिरीज आहे, तर त्याला तुमच्याकडून जो रिस्पॉन्स मिळतोय त्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो. असाच तुमचा रिस्पॉन्स आपल्या या व्हिडिओजना राहू दे, की ज्यामुळे तुम्हाला देखील या गोष्टींचा फायदा होईल. मिशन तलाठी भरती ही जी आपली सिरीज आहे त्याला तुम्ही रेग्युलरली फॉलो करत राहा. तुम्हाला काही अडचण वाटल्यास मला या कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, की जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चालेल? आज इथे थांबतो मी. वेळ घालवू नका. जाहिरात खूप मोठी आहे, त्यामुळे अभ्यासाला लागा. थँक्यू. तुम्हाला काही अडचण वाटल्यास मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये करा. सोबतच मी माझ्या इतर व्हिडिओची प्लेलिस्ट मी आता या शेवटी लावत आहे, ते देखील तुम्ही बघून घ्या. तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. चालेल? चालतंय. थांबतो मी इथे. थँक्यू.